Hello students, welcome to new session of complex number. Today we see the next example of complex number in exercise 1.3. Given for z is equal to 2 plus 3i and verify that z bar चा par equal to z, second z into z bar equal to modulus z square, third one z plus z bar is real number, and third one z minus z bar equal to 6i. Z bar means कॉन्जुगेट, म्हणजे कॉन्जुगेटचा कॉन्जुगेट इक्वल टू काय गिव्हन कॉम्प्लेक्स नंबर दाखवायचा आहे. झेड इंटू झेड बार इक्वल टू काय दाखवायचं आपल्याला मॉड्युलस झेडचा स्क्वेअर दाखवायचा आहे. झेड प्लस झेड बार म्हणजे कॉम्प्लेक्स नंबर आणि कॉन्जुगेट यांची ॲडिशन जर घेतली तर ते ॲडिशन काय येते आपल्याला रिअल नंबर येते. हे प्रूव्ह करायचं आहे. आणि लास्टला कॉम्प्लेक्स नंबर आणि कॉन्जुगेट यांची जर सबस्ट्रॅक्शन घेतली तर काय भेटते आपल्याला 6 टाइम आय भेटतोय. हे प्रूव्ह करायचं आहे. ओके, आता सोल्युशनमध्ये काय करतो पहिल्यांदा मी गिव्हन कॉम्प्लेक्स नंबर लिहितो झेड इज इक्वल टू 2 प्लस आय. लिहिल्यानंतर त्याचा कॉन्जुगेट घेतो आणि कॉन्जुगेटचा परत एकदा कॉन्जुगेट फाइंड आउट करतो. सो सोल्युशन गिव्हन काय झेड इज इक्वल टू 2 प्लस 3i आणि ते झेड बार फाइंड आउट करून घेतो मी लगेच. ते काय 2 मायनस 3i याला फाइंड आउट करू. आता वन बाय वन सॉल्व्ह करायला सुरुवात करूया. सो फर्स्ट काय सांगितलं आहे कॉन्जुगेटचा कॉन्जुगेट. मग झेड बार इथे फाइंड आउट केलाय आपण, याचा कॉन्जुगेट घेऊया. कॉन्जुगेट म्हणजे आपल्याला माहिती आहे काय करतो आपण इमॅजिनरी नंबरचं साईन चेंज करतो. मग चेंज करूया. काय भेटलं 2 प्लस 3i आणि 2 प्लस 3i म्हणजे काय झेड झाली फर्स्ट आयडेंटिटी. कॉन्जुगेटचा कॉन्जुगेट इक्वल टू काय तोच कॉम्प्लेक्स नंबर भेटतो आपल्याला. ही आयडेंटिटी आपण ह्या एक्झाम्पलमध्ये प्रूव्ह केली आहे. क्लिअर. आता सेकंड काय सांगितलं त्यांनी कॉम्प्लेक्स नंबर आणि त्याचा कॉन्जुगेट यांची काय घ्यायची आपल्याला मल्टिप्लिकेशन घ्यायची आहे. कॉम्प्लेक्स नंबर झेड इंटू झेड बार पुटअप करूया 2 प्लस 3i इंटू 2 मायनस 3i कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट. या दोघांची मल्टिप्लिकेशन घेऊया आपण. सो वी टेकिंग द मल्टिप्लिकेशन 2 इंटू 2 4 मायनस 6i प्लस 6i 3 इंटू मायनस 3 मायनस 9i स्क्वेअर आणि व्हॅल्यू ऑफ i स्क्वेअर इज -1. सो -9 प्लस 1 काय भेटला आहे +9 प्लस 6i मायनस 6i गेट कॅन्सल. व्हॉट इज रिमेनिंग 4 प्लस 9 अँड 4 प्लस 9 इज 13. यू गेट झेड इंटू झेड बार. क्लिअर. इक्वेशन फर्स्ट. ही काय झाली तुम्हाला LHS फाइंड आउट केली आहे. आता RHS फाइंड आउट करायची म्हणजे मॉड्युलस ऑफ झेड स्क्वेअर फाइंड आउट करायचा आहे. मग पहिल्यांदा मी मॉड्युलस झेड फाइंड आउट करतो. मॉड्युलस झेड कसा फाइंड आउट करतो आपण इन स्क्वेअर रूट a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. मग a स्क्वेअर म्हणजे काय 2 स्क्वेअर इन स्क्वेअर रूट प्लस b स्क्वेअर 3 स्क्वेअर. बरोबर. 2 स्क्वेअर इज 4 9 स्क्वेअर इज 9 4 प्लस 9 13 इन स्क्वेअर रूट 13. हा झाला आपला मॉड्युलस झेड. काय करायचं त्याचा स्क्वेअर घ्यायचा आहे. मग स्क्वेअरिंग बोथ साइड वी गेट मॉड झेड स्क्वेअर. स्क्वेअर रूट स्क्वेअर काय झाला कॅन्सल झाला. काय भेटलं 2. इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड बघ कसे आहेत सेम आहेत. RHS सेम असेल तर आपण LHS सेम लिहितो. मग फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड व्हॉट वी राईट झेड इंटू झेड बार इज इक्वल टू मॉड्युलस झेड स्क्वेअर. हेन्स दी सोल्युशन. वी गॉट इट विच इज ऑल्सो इक्वल टू मॉड्युलस झेड बार स्क्वेअर म्हणजे कॉन्जुगेटचा स्क्वेअर सुद्धा इक्वल येतो मॉड्युलसचा. ओके ठीक आहे. आता थर्ड वन काय सांगितलं आपल्याला इथे कॉम्प्लेक्स नंबर आणि कॉन्जुगेट यांची काय घ्यायची आपल्याला ॲडिशन घ्यायची आहे. सो झेड प्लस झेड बार. बघा झेड काय दिला आहे 2 प्लस 3i ॲडिशन घेऊया प्लस 2 मायनस 3i ब्रॅकेट रिमूव्ह करतो आणि रिअर पार्ट जवळ लिहितो. सो 2 प्लस 2 4 प्लस 3i मायनस 3i गेट कॅन्सल. व्हॉट इज रिमेनिंग. सो झेड प्लस झेड इज रिअल नंबर भेटलाय. Hence the solution. So z plus z bar is real number or real part. Hence the solution. Last, z minus z bar is 6i. So now we taking the addition. Now we take subtraction of complex number and its conjugate. So for z minus z bar, so we put it here z 2 plus 3i minus conjugate of complex number which is 2 minus 3i.
So 2 plus 3i, we are taking the subtraction inside of the bracket. So we get minus 2 plus 3i. So plus 2 minus 2 get cancelled. 3i plus 3i is 6i. You get the answer, hence the solution. Or you write it here, the properties of argument for these two. Z plus Z bar equal to 2 times real part. And for subtraction, Z minus Z bar is equal to 2 times imaginary part. The proper For solving 3 and 4, we use the properties of conjugate. Conjugate of complex number or properties of complex number. If we take the addition of complex number and its conjugate, so we get 2 times real part of Z. See, 2 times real part of Z, 2 into 2, 4. And if we take the subtraction of complex number and its conjugate, we get 2 times its imaginary part. So imaginary part is 3. 2 times imaginary part, 6i. Is the solution. Next example is Z is equal to 1 plus I and Z2 is equal to 2 minus 3i. Verify that Z1 plus Z2's conjugate equal to Z1 conjugate plus Z2 conjugate. Subtractions conjugate equal to Z1 conjugate minus Z2 conjugate. Multiplication of two complex numbers conjugate equal to Z1 conjugate into Z2 conjugate, and similarly division. So first we write Z1 and Z2 and its respectively conjugate, and after that we verify these 4. So first in solution we write Z1 is equal to 1 plus I and Z2 is equal to 2 minus 3i, and we write its conjugate Z1 bar is equal to 1 minus I and Z2 bar is equal to 2 plus 3i. Okay. Now we verify first equality. So first LHS Z1 plus Z2 bar. We write it here Z1 and Z2, take addition, and after that we okay. So first we find the addition of given two complex number. That means Z1 plus Z2. So Z1 is 1 plus I and Z2 is 2 minus 3i. We get the addition of these 1 plus 2, and we know the addition of complex number is addition of real part and addition of imaginary part. So 1 plus 2, 3. I minus 3i minus 2i. So we get Z1 plus Z2. Now we take conjugate of it, Z1 plus Z2 bar, and which is 3 plus 2i. Equation first. Okay. Now we solve the RHS Z1 bar plus Z2 bar. That means we are taking the addition of conjugate of Z1 and Z2. So Z1 bar plus Z2 bar equal to addition of Z1 bar 1 minus I plus 2 plus 3i. And we know the addition of complex number is addition of real part and imaginary part. So 1 plus 2, 3. Okay. Addition of 1 minus I plus 2 plus 3i is 3 plus 2i. Equation second. See, first and second. RHS are same, then LH are same. So we write Z1 plus Z2 bar equal to Z1 bar plus Z2 bar. This is first equality. Now we prove second equality. Now we prove second equality. Second is subtraction of given two complex numbers and its conjugate equal to subtraction of respective conjugate. Okay? So first we find subtraction of given two Z1 minus Z2. So Z1 1 plus I minus Z2 2 minus 3i. Subtraction is also same. We are taking the subtraction of real part and its imaginary part. So 1 minus 2, which is minus 1, minus minus plus 3. So I plus 3, 4i. We get Z1 minus Z2.
Now we find the conjugate of Z1 minus Z2. So Z1 minus Z2. We know the conjugate. We change the sign of imaginary part. So we get minus 1 minus 4i. So equation third. Now we are taking the subtraction of conjugate of Z1 and Z2. So Z1 bar minus Z2 bar. And Z1 bar is 1 minus I minus Z2 bar is 2 plus 3i. Real part subtraction, 1 minus 2 minus 1 minus minus I minus 3i, which is minus 4i. Equation 4. See, equation third and 4 are same. So we write RHS same. Z1 minus Z2 bar equal to Z1 bar minus Z2 bar. We prove the second equality. Hence the solution. So third, Z1 into Z2 bar equal to Z1 bar into Z2 bar. So first we take the multiplication of Z1 and Z2. So Z1, 1 plus I into 2 minus 3i. We're taking the multiplication of this. We get 2 minus 3i plus 2i plus 3. 2 plus 3, 5 minus 3 plus 2 minus I. So you get 5 minus I. That is Z1 into Z2. Now we take the conjugate of Z1 into Z2. So we get Z1 into Z2 bar equal to 5 plus I. Equation first. Okay. Now we are taking the multiplication of Z1 bar and Z2 bar. So Z1 bar into Z2 bar. So we are putting the value of Z1 bar, which is 1 minus I into Z2 bar 2 plus 3i. And taking the multiplication, 2 plus 3i minus 2i plus 3. 2 plus 3, 5 plus I. Equation second. See, equation first and second are same. So from equation first and second, we write Z1 into Z2 bar equal to Z1 bar into Z2 bar. Hence the solution. We prove the equality third. Z1 into Z2 bar. काय केलं आपण फक्त दोघांचं मल्टिप्लिकेशन केलंय. मल्टिप्लिकेशन काय आलं होतं 5 मायनस आय. त्याचा कॉन्जुगेट घेतला म्हणजे इमॅजिनरी पार्टचं साइन चेंज केलंय. इक्वेशन फर्स्ट. सिमिलरली जे कॉन्जुगेट घेतोय ते आपण Z1 आणि Z2 चे त्यांचं मल्टिप्लिकेशन घेतलंय. ते मल्टिप्लिकेशन काय आलंय 5 प्लस आय. सो फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड वी प्रूव्ह द इक्वॅलिटी थर्ड. नाउ वी प्रूव्ह फोर्थ. So now we're taking the division of Z1 upon Z2, and after that we're taking its conjugate. So Z1 upon Z2, we're putting the value of Z1, 1 plus I, upon Z2 means 2 minus 3i. And multiply it by denominator's conjugate, and which is 2 plus 3i upon 2 plus 3i. We multiply denominator's conjugate to numerator and denominator. So we're taking multiplication, 2 plus 3i plus 2i minus 3 upon 2 square minus 3i square. Okay, 2 minus 3, which is minus 1 plus 5i upon 4 plus 9, and 4 plus 9 is 13, and we're taking the denominator separated. So we get minus 1 upon 13 plus 5 upon 13 I, which is Z1 upon Z2. And now we're taking the conjugate. So Z1 upon Z2 bar equal to 1 upon 13 minus 5 upon 13 I. We're taking the conjugate of Z1 upon Z2, which is 1 upon 13 minus 5 upon 39. Now we find Z1 bar upon Z2 bar. We're putting the value of Z1 bar, which is 1 minus I, and Z2 bar 2 plus 3i. And we multiply it by conjugate of denominator to numerator and denominator. So we get 1 minus I into 2 minus 3i upon 2 plus 3i into 2 minus 3i. So we're taking multiplication, 2
minus 3i minus 2i minus 3 upon 2 square minus 3i square. 2 minus 3 minus 1 minus 5i 4 minus, sorry, 4 minus minus 9, which is, sorry. So we get 4 minus minus 9, which is plus 9, 4 plus 9, 13. We're taking the separate denominator. So we get minus 1 upon 13 minus 5 upon 13 times I. This is equation first and this is second. See, equation first and second are same. So equation first and second are same, then RHS same. So we prove the fourth equality is the solution. Next example. Convert the complex number z is equal to I minus 1 upon cos pi upon 3 plus I times sin pi upon 3 in polar form and x plus iy. Polar form means r times cos theta plus I sin theta. Okay. So to solve this, first we convert numerator and denominator into exponential form, which is r times e raised to I theta. Okay, and r times e raised to theta means r cos theta plus I sin theta. For this we get polar form, and after that we write x plus iy form. Okay. Now in solution, what we have given, z is equal to, in denominator sorry, in numerator I minus 1 and in denominator cos pi upon 3 plus I sin pi upon 3. So first we solve the denominator and convert it into exponential form, and after that we convert denominator into exponential form and simplify it. We get again simplified form of exponential form of complex number to the numerator. So see, let I minus 1, which is numerator. So here a is equal to minus 1 and b is equal to 1. We find the value of r, which is in square root a square plus b square, means minus 1 square plus 1 square. Okay. Now we find theta, which is tan inverse b upon a. So tan inverse 1 upon minus 1. And earlier we find tan inverse minus 1, which is 3 pi upon 4. We get tan inverse minus 1. So minus tan pi upon 4 equal to minus 1. We use pi minus pi upon 4. We get 3 pi upon 4 in earlier example. So theta is equal to 3 pi upon 4. So we write numerator as in polar form. So we get I minus 1, which is square root 2 into cos 3 pi upon 4 plus I times sin 3 pi upon 4. Okay, we put it in this example. So we get z is equal to I minus 1, that means root 2 cos 3 pi upon 4 plus I times sin 3 pi upon 4 upon 1 time cos pi upon 3 plus I times sin pi upon 3. ओके, क्लियर? काय केलं आपण पहिल्यांदा, ह्या न्यूमरेटरला पोलर फॉर्म मध्ये कन्वर्ट केलंय. डिनॉमिनेटर तर होताच, क्लियर झाले दोन्ही पण पोलर फॉर्म मध्ये. आता पोलर फॉर्म वरनं काय करायचं, आपल्याला एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचंय. मग याचा एक्सपोनेन्शियल फॉर्म कन्वर्ट करूया आपण. काय एक्सपोनेन्शियल फॉर्म असेल तर आर ई रेस टू आय थिटा लिहितो. सो आर इथलं काय रूट 2 ई रेस टू आय थिटा म्हणजे ई रेस टू आय 3 पाय अपॉन 4
न्यूमरेटरला लिहिलं आहे आपण. डिनॉमिनेटरला आपण आर इंटू आरची व्हॅल्यू 1 ती काय लिहित नाही मी. नंतर ई रेस टू आय थिटा म्हणजे काय ई रेस टू आय पाय अपॉन 3. क्लिअर. ओके. बघा बेस सेम आहे. आपल्याला माहिती आहे ए रेस टू एम अपॉन ए रेस टू एन असेल तर काय लिहितो आपण ए रेस टू एम मायनस एन लिहितो. इंडायसेस फॉर्म्युला यूज करूया. सो रूट 2 टाइम ई रेस टू आय टाइम 3 पाय अपॉन 4 मायनस आय टाइम पाय अपॉन 3. कोणता फॉर्म्युला इंडायसेसचा फॉर्म्युला ए रेस टू एम अपॉन ए रेस टू एन. बेस सेम असेल तर पॉवरचे आपण काय घेतो सबस्ट्रॅक्शन. डिव्हिजन असेल तर बघा डिव्हिजन होती ई रेस टू ए रेस टू एम अपॉन ए रेस टू एन ए रेस टू एम मायनस एन. सबस्ट्रॅक्शन घेऊया. सो रूट 2 टाइम ई रेस टू आय कॉमन घेतो काय उरलं 3 पाय अपॉन 4 मायनस पाय अपॉन 3. सो स्क्वेअर रूट 2 टाइम ई रेस टू आय टाइम क्रॉस मल्टिप्लिकेशन 9 पाय मायनस 4 पाय 5 पाय अपॉन 12. ओके. हा झाला एक्सपोनेन्शियल फॉर्म. एक्सपोनेन्शियल फॉर्म असेल तर पोलर फॉर्म लिहा. आणि पोलर फॉर्म स्क्वेअर रूट 2 इंटू कॉस थिटाची व्हॅल्यू पुटअप करा. सो कॉस 5 पाय अपॉन 12 प्लस आय टाइम साइन 5 पाय अपॉन 12 which is your polar form. And from these you have to find the form of x plus y and which is your for homework. Okay. बघा परत एक्सप्लेन करतो मी. हा नंबर काय करायचा होता पोलर फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचा होता आणि जनरल फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचा होता. जनरल फॉर्ममध्ये कन्वर्ट करण्यासाठी तुम्हाला होमवर्कला आहे. सो आता 1 मायनस आय याला कन्वर्ट करण्यासाठी याला कम्पेअर केलं ए प्लस बी आय सोबत. एची व्हॅल्यू -1 बीची व्हॅल्यू 1. आता केल्यानंतर आरची व्हॅल्यू फाइंड आउट केली इन स्क्वेअर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर विच इज स्क्वेअर रूट 2. थिएटाची व्हॅल्यू टॅन इनवर्स बी अपॉन ए काय आला टॅन इनवर्स -1. आत्ताच आपण टॅन इनवर्स -1 फाइंड आउट केला होता विच इज 3 पाय अपॉन 4. ओके. काय केलं आपण याला पोलर फॉर्ममध्ये लिहिला. पोलर फॉर्म आर टाइम कॉस थिटा प्लस आय साइन थिटा. बघा आर टाइम कॉस थिटा प्लस आय साइन थिटा या दिलेल्या गिव्हन कॉम्प्लेक्स नंबरमध्ये पुटअप केला. या पोलर फॉर्मवरनं एक्सपोनेन्शियल फॉर्म लिहिलाय तो हा भेटलाय आपल्याला. नंतर इथे काय केलंय आपण इंडायसेसचा फॉर्म्युला यूज केलाय ए रेस टू एम अपॉन ए रेस टू एन विच इज ए रेस टू एम मायनस एन. बघा ए रेस टू एम बेस सेम आहे. पॉवरची सबट्रॅक्शन घेतली आपण आणि ती सबट्रॅक्शन किती आली आहे 5 पाय अपॉन 12 आली. 5 अपॉन 12 आल्यानंतर फक्त काय केलं आपण पोलर फॉर्म लिहिलाय. हेज दी सोल्युशन.